गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा आपले स्वागत करतो जनमत न्यूज लाईव्हच्या या गणेश उत्सव स्पेशल भागात। तर मित्रांनो, आज अष्टविनायकातील तिसरे गणपती पालीचे श्री बल्लाळेश्वर यांच्या दर्शनाला आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत। जय श्री गणेश। आज आपण आलो आहोत अष्टविनायक यात्रेतील तिसऱ्या म्हणजेच पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणेशाच्या दर्शनाला। पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेलं एकमेव मंदिर आहे। कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा सुपुत्र। लहानपणापासून त्याची गणेशावर श्रद्धा। बल्लाळानं गणेशाची आराधना केली। त्याची भक्ती बघून बाप्पा प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छेनुसार पाषाणरूपी मूर्तीत तिथेच वास्तव्यास राहिले। बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचं मंदिर आहे। ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी करण्यात येते। एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबरे धरलेले दिसून येतात। मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडित आहे। ही बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे। येथील मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आलं आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिष्याच्या रसाने एकमेकांसोबत चिकटवलेला आहे। साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो, परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो। जर तुम्हालाही बाप्पाप्रमाणे बेसनाचे लाडू आवडतात तर नक्की या मंदिरात या। बाप्पासोबतच त्याच्या भक्ताचे दर्शन हा अतिशय दुर्लभ असा संयोग इथेच पाहायला मिळतो। आपल्या भक्तांसाठी बाप्पा कसे धावून येतात आणि त्याच्या इच्छेखातर कायमचे वास्तव्यास असतात याची प्रचिती इथे आल्यावरच होते। तर उद्या भेटूया महाड येथील श्री वरदविनायक गणपती मंदिरात। तोपर्यंत श्री गणेशाय नमः।